ओके, ते आज आपण जाणून घेऊया तूळ, वृश्चिक आणि धनु राशीवाल्यांसाठी ऑक्टोबर महिना हा कसा असणार आहे जाणून घेऊया. तूळ राशीवाल्यांची तब्येत फारशी ठीक असणार नाही आहे. त्यांना जे आहे थोडासा प्रॉब्लेम होणार आहे, जो की ॲसिडिटी किंवा पोटाचा प्रॉब्लेम. ठीक आहे. त्यांची जॉब आणि बिझनेस चांगला राहणार आहे आणि लव्ह लाईफ आणि मॅरिड लाईफसुद्धा अतिशय चांगली असणार आहे. वृश्चिक राशीवाल्यांची तब्येत ठीक राहणार आहे, म्हणजेच हेल्थविषयी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचा जॉब आणि बिझनेसही खूप चांगला असणार आहे आणि त्यांना एकंदर म्हणजे त्यांना खूप असं काहीतरी जॉब आणि बिझनेसमध्ये फायदा होणार आहे आणि जॉबमध्ये त्यांचं इन्क्रीमेंट होणार आहे. ठीक आहे. त्यांचं जे लव्ह लाईफ आणि मॅरिड लाईफही खूप चांगलं असणार आहे. धनु राशीवाल्यांची तब्येत खूप चांगली असणार आहे. भक्तिभावामध्ये त्यांचं मन जास्त लागणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. आणि त्यांचा जो मून म्हणजेच चंद्र राशी म्हणजे चंद्रमा जो आहे त्यांचा वीक होता तो स्ट्रॉंग झालेला आहे. त्यांचं जे डिसिजन पॉवर होतं, जे ते इतके दिवस डिसिजनचा प्रॉब्लेम होत होता त्यांना, तो आता राहणार नाही आहे. म्हणजेच त्यांची जी तब्येत आहे ती आता व्यवस्थित आहे आणि ते जे निर्णय क्षमता घेऊ शकत नव्हते, आता तो निर्णय घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जो कोणताही महत्त्वाचा निर्णय होता ते घेण्यामध्ये ते सक्षम राहिले नव्हते, तर आता त्यांनी दृढ निश्चय केलेला आहे तो निर्णय घेण्यासाठीचा. ठीक आहे. त्यांचं जे जॉब आणि बिझनेस, जॉब या ठिकाणी त्यांचे वादविवाद होण्याची शक्यता आहे आणि बिझनेसमध्ये पण त्यांचे ज्यांच्याशी ते डील करणार त्या ठिकाणी त्यांचे वादविवाद उद्भवणार आहेत. ठीक आहे. तर कृपया करून आपण वादविवाद न करणे. ठीक आहे. आणि त्यांची जी लव्ह लाईफ आणि मॅरिड लाईफ आहे त्यामध्ये कुठला तरी एक असा विषय आहे जेणेकरून त्यांना त्या संदर्भामध्ये एक भीती असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ते आपल्या परिवाराला सांभाळण्याची, म्हणजे त्यांचं जे प्रेम आहे प्रेमालाही ते प्रोटेक्ट करणार आहेत. कुणापासून धोका असेल तर त्यापासून त्यांना सुरक्षा कशी द्यावी याचा विचार करणार आहेत आणि त्यांच्या फॅमिलीच्याही सुरक्षेच्या बाबतीत जे आहेत ते भीती त्यांना अशी असणार आहे. ठीक आहे. ही आहे थोडक्यामध्ये तूळ, वृश्चिक आणि धनु राशींची जी एकंदर ऑक्टोबर महिना हा 2024चा असा एकंदर जाणार आहे. ठीक आहे. तर आपण पुन्हा भेटूया नवीन राशीसहित. तोपर्यंत नमस्कार.